नमस्कार, मी भाग्यश्री पाटसकर. नमस्कार, मी मोनाली झेंडे. आम्ही महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडून आपल्याला काही वेगळी माहिती देण्यासाठी आलो आहोत. महर्षी कर्वे यांच्याबद्दल आपल्याला माहित नाही असं तर होणारच नाही, कारण भारतरत्न महर्षी कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणासाठी, सबलीकरणासाठी इतकं मोठं काम केलेलं आहे की जगभर त्यांचं नाव आहे. आणि त्यांच्या प्रयत्नातून सुरू झालेली ही संस्था म्हणजे एका बीजापासून खूप मोठा वटवृक्ष तयार व्हावा अशा पद्धतीची खूप मोठी संस्था आता उभी राहिलेली आहे. आणि गेली 127 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत. यांचीच एक छोटी संस्था आहे, मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही गेल्या 30 वर्षापासून कार्यरत आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य विकासाचे कोर्सेस दिले जातात. याच्यामध्ये जवळपास 108 वेगळे वेगळे कोर्सेस आहेत, ज्याचा कालावधी 3 दिवसांपासून 3 वर्षांपर्यंतचा आहे. आणि याच्यामध्ये अनेक ॲल्युमिनाय आपल्या ज्या आहेत त्या खूप सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि उद्योग क्षेत्रात स्वतःचं नाव गाजवत आहेत. आणि त्या नोकरी करणाऱ्या नसून त्या नोकरी देणाऱ्या आहेत. आणि हेच उद्दिष्ट MNVTIचं आहे. सध्या 2 वर्षापासून MNVTI मध्ये हेरिटेज डिपार्टमेंट सुरू झालेलं आहे आणि हेरिटेज टुरिझम डिपार्टमेंटच्या अंतर्गत आम्ही नवीन काही कोर्सेस घेऊन आलेलो आहोत. आणि सध्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा एक नवीन शिक्षण प्रणाली आपल्याकडे आलेली आहे. तसंच IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम या अंतर्गत आपण आता खूप वेगळ्या पद्धतीने आपल्या देशाबद्दल जाणून घेतो आहोत. म्हणजे काय आहे, इतिहास शिकतो ना आपण, तो कधीच कोणाला आवडत नाही. याचं कारण या राजाने त्या राजाशी कशी मारामारी केली ह्याच्यातच आपला वेळ संपून जातो. आणि फक्त स्वातंत्र्य युद्ध किंवा मारामाऱ्या म्हणजे इतिहास नाही, किंवा राजांचा इतिहास म्हणजे इतिहास नाही, नाही का? इतिहास कोणाकोणाला असतो? अहो, पदार्थांना इतिहास असतो, कपड्यांना इतिहास असतो. मॅडमना तर माहिती आहे की खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण इतिहासाचा एक मागोवा घेऊ शकतो. आणि आपल्या ज्ञान परंपरेला सुद्धा इतिहास आहे, हो की नाही? किती वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान आपल्या देशाने जगाला दिलेलं आहे. तर यामध्ये आपण देत आहोत वेगवेगळ्या प्रकारचे नॉलेज सिस्टीम्स आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. मग हे नॉलेज सिस्टीम कोणाकोणाला उपयोगी आहेत? तर आर्किटेक्चरचे स्टुडंट्स असतील, इंजिनिअरिंगचे असतील, आर्ट्स, कॉमर्स, अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतीयांनी नवीन नवीन शोध लावले आणि नवीन नवीन गोष्टी जगाला मिळवून दिल्या. आणि या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येक फील्डमधल्या व्यक्तीला आजच्या काळातही त्या ज्ञानाचा कसा उपयोग होईल हे आपण याच्यामध्ये या कोर्समध्ये सांगणार आहोत. अगदी फार महत्वाची गोष्ट आहे. काय होतं की इतिहास किंवा जुनं काहीतरी म्हटलं की लोकांना वाटतं ते काय झालं 100-200 वर्षापूर्वी, आज मी त्याचं काय करू. पण या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात ज्ञान आपण या सगळ्या जगासाठी दिलेलं आहे, तर त्याची माहिती आपल्या युनिव्हर्सिटीचे जे व्यवस्थित त्यांनी दिलेले गाईडलाईन्स आहेत, जे नियम त्यांनी सांगितलेत, त्या पद्धतीने ह्या IKSच्या सगळ्या मॉड्यूल्सचं डिझाईन आपण केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याचं एक फार महत्व असं आहे की विद्यापीठाचा आणि अर्थातच UGCचा आणि आपल्या सरकारचा सुद्धा जो दृष्टिकोन आहे, शिक्षण मंडळाचा जो दृष्टिकोन आहे की मुलांना ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान व्हावं आणि चर्चा केली जावी त्यांच्यामध्ये. नुसतं आपला व्हिडिओ बघायचे, हो की नाही, तसं काय चालेल? कारण युट्यूबवर सुद्धा असे खूप व्हिडिओज असतात. तर फक्त व्हिडिओज बघायचे हा त्याच्या मागचा उद्देश नाहीये. तर मुलांमध्ये चर्चा घडली पाहिजे, त्यांचे प्रश्न उत्तर आले पाहिजेत. आणि आपल्याकडे ह्या विषयाचे जे तज्ज्ञ आहेत, हा फक्त व्हिडिओज न देणारा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे त्या लेक्चर नंतर त्या विषयाच्या तज्ज्ञ माणसाशी आपल्याला विद्यार्थ्यांना बोलता येणार आहे. त्यांची प्रश्नांची उत्तरं मिळतील. अगदी प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळणार आहेत. आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना त्याच्यावर जे काही प्रश्न असतील ते सॉल्व्ह झाल्यानंतर आपणही त्यांना काही प्रश्न विचारू, म्हणजे की ज्यामध्ये त्यांना कळेल, आपल्याला कळेल की ती मुलं पूर्ण त्यांनी अटेंड केले आणि ते व्यवस्थित उत्तरं देत आहेत की नाही. याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक कॉलेज असेल तर प्रत्येक कॉलेजची वेळ आणि त्याप्रमाणे आपण सगळं करणार आहोत. तर त्याच्यामध्ये प्रश्न आणि उत्तरं जी असतील तर ती आपण आपल्याकडेच येणार सगळं. पण ते प्रत्येक कॉलेजला वेगळे वेगळे प्रश्न असतील.
प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने काय म्हणतात आपण ऍक्सेस देणार आहोत या सगळ्या लेक्चर्सचा. याच्यामध्ये ऍडिशनल रिडिंग मटेरियल त्यांना मिळेल. त्यानंतर हेरिटेज वॉक वगैरे असतील ते आपण आपल्या MNVTI कडून देणार आहोत. आणखी एक सांगायचा मुद्दा म्हणजे MNVTI कडे भारतातलं एकमेव लेझर कॉन्झर्वेशन मशीन आहे. तर त्या मशीनवरती पण विद्यार्थ्यांना डेमो घेता येतील. म्हणजे की एखादी जुनी वास्तू असेल आणि त्याच्यावरती जर कॉन्झर्वेशन टेक्निक वापरायची असेल आणि त्याचं मूळ रूप जे आहे ते कुठल्या प्रकारे आपल्याला खराब करायचं नाही, डिस्टर्ब करायचं नाहीये, तर लेझरच्या मदतीने आपण ते कसं क्लिनिंग करू शकतो आणि त्याचं कॉन्झर्वेशन किती चांगल्या पद्धतीने होऊ शकतं कुठल्याही केमिकल ट्रीटमेंट शिवाय. तर याचे डेमो सुद्धा विद्यार्थ्यांना घेता येतील वेगळ्या वेगळ्या ऐतिहासिक वास्तूंवरच्या जवळ जाऊन. आणि हे मशीन जे आहे ते प्रत्येक सरफेसवरती काम करतं, ज्याच्यामध्ये अगदी कापडापासून लाकूड, दगड किंवा एखादा धातू, कुठल्याही धातूवरती हे मशीन कॉन्झर्वेशनचं काम करतं. तर हे भारतामध्ये एकमेव मशीन आहे आणि ते फक्त MNVTI कडे आहे. सो ते विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा आहे जे टेक्नॉलॉजीमध्ये आहेत. खूपच त्याचा छान. फायदा होईल. त्याच्यामुळे आपला हा जो IKS मॉड्यूल आहे आपलं, तर हे घेणाऱ्या कॉलेजेसना आपल्याकडनं लायब्ररी ऍक्सेस, एक्स्ट्रा रिडिंग मटेरियलच्या बद्दल माहिती, शिवाय ह्या लेझर मशीन ऑपरेट करणं आणि त्याचा एक वेगळा अनुभव घेणं की जे भारतात एकमेव आहे, तर ही सुद्धा त्यांना मिळणार आहे. याशिवाय तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण हेरिटेज वॉक सुद्धा घेऊन जाणार आहोत की जे मुलांना प्रत्यक्ष साईटवर घेऊन जातील. मग एखादा पुण्याजवळचा किल्ला असेल, एखादं मंदिर किंवा लेणं असेल की जिथे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी कशा केल्या गेल्या याची माहिती होते. बरेच जण आपल्याकडे मंदिर म्हटलं की एका रात्रीत पांडवांनी बांधलं किंवा त्या लेणी सुद्धा एका रात्रीत पांडवांनी खोदल्या वगैरे असं काहीतरी, किंवा कुठलंही मंदिर हेमाडपंथी असं एक ठरलेलं असतं. तर हे खरं आहे का ह्याच्याबद्दल सुद्धा त्यांना माहिती मिळेल. आपण हे जे वेगवेगळे विषय युनिव्हर्सिटीने दिले आहेत ते ह्याच्यात घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये जसं अगदी वैदिक साहित्यापासून ऍग्रिकल्चर पर्यंत, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मॅथमॅटिक्स असे सगळे विषय त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यामुळे हा एक खूप चांगला विषय होईल. आणि आपल्या संस्थेचं एक महत्व असं आहे की आपण इकडे हेरिटेज टुरिझम डिपार्टमेंट चालवतो. गेल्या 2 वर्षांपासून हेरिटेज टुरिझम डिपार्टमेंट हे खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आपण सगळेजण माहितीये ना की इजिप्तला कशाला जातात लोक, तिथल्या कुठल्या तरी एखाद्या म्हणजे पूलमध्ये स्विमिंग करण्यासाठी किंवा पबमध्ये डान्स करण्यासाठी जात नाहीत, फक्त पिरॅमिड्स बघण्यासाठी, म्हणजे हेरिटेज हा बघण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी. मग भारतात त्या हेरिटेज नाहीये का? इथे तर अगदी गल्लोगल्ली आपल्याला या सगळ्या सुंदर वास्तू दिसत आहेत, अनेक गोष्टी आहेत, सुंदर मूर्ती आहेत, नाणी आहेत, या सगळ्यांची माहिती आपल्यालाच नाहीये. जसं पिरॅमिड्स इजिप्तमध्ये आहेत तसंच भारतामध्ये तर अगदी चौकात बघितलं तरी आपल्याकडे हेरिटेज आहे आणि ते हेरिटेज आता म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. आणि त्यासाठी हेरिटेज टुरिझमचा कोर्स MNVTI सुरू केलाय. आणि हे कोर्सेस, टुरिझमचे कोर्सेस भरपूर कॉलेजेसमध्ये आहेत, पण हेरिटेजला धरून चालणारा कोर्स मात्र एकमेव आहे. तर हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं आणि टुरिझम इंडस्ट्रीने पण यावर फोकस करावं यासाठी हा आपण कोर्स घेतो आहोत. आणि या कोर्समध्ये अगदी 1 वर्षाचा पार्ट टाइम कोर्स आहे. याच्यामध्ये फार डिटेलमध्ये त्यांना हेरिटेज आणि टुरिझम याचं रिलेशन आपण सोप्या भाषेत सांगणार आहोत. कमीत कमी वेळात विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त नॉलेज देण्याचा प्रयत्न केला जातो. तर हेरिटेज डिपार्टमेंटमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना पुढे खूप स्कोप आहे, कारण ही एक अपकमिंग इंडस्ट्री आहे आणि याच्यामध्ये खूप जास्त टुरिझम डिपार्टमेंटमध्ये या गोष्टी वाढणार आहेत. तर यामध्ये विद्यार्थ्यांना खूप स्कोप आहे. नक्कीच. आणि याच विषयाची एक काय म्हणूया आपण सुतोवाच करणं किंवा ओळख करून देणं, ह्याच्यासाठी भारत सरकारने हा आणि UGCनी खास असा तयार केलेला कोर्स आहे IKSचा. आणि मला खूप चांगलं वाटतंय की हेरिटेज डिपार्टमेंट आपलं जे आहे त्यांच्या मदतीने हा कोर्स तयार झालेला आहे. आपण जे मॉड्यूल्स बनवले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ आहेत आणि तेच येऊन त्याच्याबद्दल माहिती सांगतायत. आणि हा एखाद्या कॉलेजच्या त्यातही हेरिटेज डिपार्टमेंटनी असा कोर्स तयार करणं, ह्याला एक वेगळा अर्थ आहे. काय होतं की बरेचदा खूप व्हिडिओज इकडे तिकडे म्हणजे फिरत असतात एखाद्या कॉलेजमध्ये, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला समजा वाटलं की मी हा व्हिडिओ बघीन आणि ते प्रश्नांची उत्तरं देईन किंवा काय, तर तसं शक्य नाही. कारण एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जेव्हा ते कोर्स घेणार आहेत त्यावेळेला त्याच्यामध्ये व्यक्तिगत त्यांच्या ज्या काही प्रश्न असतील, काही त्यांना चर्चा करायची असेल,
तर ती डिस्कशन्स आपल्याकडे होऊ शकतात. आणि व्यवस्थित त्या विषयाच्या शिकलेल्या लोकांनी, अनुभवी लोकांनी हे सगळं तयार केलंय, त्यामुळे त्याला एक वेगळं महत्व आहे. आणि दुसरं असं की आपला हा जो IKS चा मॉड्यूल आहे, जो विद्यापीठाच्या गाईडलाईन प्रमाणे, अगदी लेटेस्ट ज्या गाईडलाईन्स आपल्याला सगळ्यांना मिळाल्या आहेत त्याप्रमाणे आपण करतो. आणि त्याच्यात आपण मुलांना हेरिटेज वॉक पण देतो. म्हणजे प्रत्येक कॉलेजला आपल्याकडे एक वेगळा हेरिटेज वॉक आपण देणार आहोत. कारण असं नाही ना की फक्त पुस्तकात तुम्ही बघा, वाचा किंवा कुठले तरी व्हिडिओज बघा म्हणजे तुम्हाला सगळं येऊन जाईल, असं नसतं. ज्या गोष्टी स्वतः बघा, म्हणजे बरेचदा असं होतं ना की लोक मंदिरात ते म्हणतात हो या ठिकाणी आम्ही 10 वेळा येऊन गेलोय, पण इथे हे असं चित्र आहे आम्हाला माहितच नाही. तर बरोबर, वास्तू कशी बघायची हे आम्ही त्या हेरिटेज वॉक मधून शिकवणार आहोत. आणि हा हेरिटेज वॉक शिक्षक, पालक, विद्यार्थी या सगळ्यांसाठी फ्री असेल. तो MNVTI कडून दिला जाईल. आणि त्यावेळी पण तिथे तज्ज्ञ, त्या वास्तूची माहिती असलेले जाणकार सोबत असतील, जे ते चांगल्या पद्धतीने ती वास्तू तुम्हाला एक्सप्लेन करतील आणि अगदी छोटे छोटे डिटेल्स आणि ते का केले असतील याच्या संदर्भाचे जे तर्कवितर्क आहेत ते तिथे तुम्हाला सांगितले जातील. हेरिटेज वॉक सोबतच कॉलेजसाठी ज्या लागणाऱ्या स्टडी टूर असतील तर त्याचं सुद्धा प्लॅनिंग जे असेल किंवा त्याबद्दलच्या लागणाऱ्या गोष्टी असतील की हेरिटेज साईटवर जाऊन अभ्यास कसा करायचा याच्या संदर्भातली ट्रिप पण आपण अरेंज करून देणार आहोत कॉलेजेससाठी. प्रत्येक कॉलेजला हे वेगळं वेगळं मॉड्यूल आपण देणार आहोत. एक प्रश्न असा होता की अनेक ऑनलाईन साईट्स आहेत ज्याच्यावरती असे व्हिडिओज दाखवले जातात. हेरिटेज संदर्भात भरपूर व्हिडिओज ऑनलाईन आहेत. तर हे ऑनलाईन व्हिडिओज बघून विद्यार्थ्यांना क्रेडिट पॉइंट्स मिळतील का? किंवा एखाद्या कॉलेजने कुठल्या तरी संस्थेकडून व्हिडिओज घेतले आणि ते व्हिडिओ 100-200 मुलांना दाखवले आणि ते दाखवून मग त्या विद्यार्थ्यांना जर क्रेडिट पॉइंट्स मिळवायचे असतील तर ते मिळणार आहेत का? ह्याच्यामध्ये ना तुम्हाला क्रेडिट पॉइंट्स मिळतील की नाही हा एक वेगळा विषय आहे. मुळात भारत सरकारने आणि आपण सगळ्याच ज्येष्ठ मंडळींनी सुद्धा पाहिलं तर ह्याचा आग्रह का धरलाय? भारतीय ज्ञान परंपरा किंवा आपल्या देशामध्ये गणिताला इतिहास आहे, भूगोलाला इतिहास आहे, इतिहासालाही इतिहास आहे ना. तर हे सगळं मुलांपर्यंत पोहोचणार कधी? कारण आपल्याला काय शिकवलं जातं, तुमच्याकडे सगळं ज्ञान विज्ञान परदेशातून आलं, तुमच्याकडे काय होतं, फार तर झाडपाल्याची औषधं होती. पण असं नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलांना शिकवणार आणि त्याचबरोबर त्यांच्याशी चर्चा करणार. आणि हे कोण करणार आहे? तर त्या विषयातले जे महत्वाचे अभ्यासक, संशोधक, जाणकार लोक आहेत ते हे काम करणार आहेत. आता ज्या कुठल्या सोशल मीडियाच्या किंवा इतर कुठल्या कंपनीजनी तयार केलेल्या, कमर्शियल उद्देशाने तयार केलेल्या व्हिडिओज मधनं हे ज्ञान किंवा हे इंटरॅक्शन होणार आहे का? मुलांनाही जर का प्रश्न विचारले तर ते उत्तर देऊ शकणार आहेत का? नाही. इथे मात्र आपल्याकडे त्या विषयाचे तज्ज्ञ आहेत, जाणकार आहेत की जे त्या प्रश्नांची उत्तरं देतील किंवा एक्स्ट्रा रिडिंग मटेरियल सुचवतील. एखाद्याला समजा त्या अनुषंगाने काहीतरी नवीन संशोधन करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, तर त्याच्याबद्दल सुद्धा गाईडलाईन्स आपल्याकडनं मिळू शकतील. त्याच्यामुळे हा एक महत्वाचा फरक इतर जे काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये आणि आपल्या कोर्समध्ये आहे. त्याच्यामुळे ह्या हेरिटेज डिपार्टमेंटनी तयार केलेलं असं एक व्यवस्थित चांगलं अभ्यासपूर्ण मॉड्यूल आहे. तर हा विचार आपण सगळ्यांनी करायचा आहे. त्याचबरोबर आपण एक हेरिटेज वॉक प्रत्येक कॉलेजसाठी, नंतर प्रत्येक सेशनची एक स्वतंत्र अशी प्रश्न देणार आहोत. तर त्या पेपरमधनं त्यांना किती समजलंय हे त्यांचं त्यांना कळणार आहे. कसं आहे, शेवटी ही स्वतःची ओळख आहे. हा IKS चा मॉड्यूल हे आपली स्वतःची ओळख आपल्याला घडवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. त्याच्यामुळे फक्त 2 क्रेडिट पॉइंट्स मिळवायचे आणि कुठल्या तरी प्रश्नांची उत्तरं लिहायची अशी सुटका करून घेणं, पाट्या टाकणं म्हणतो ना आपण, तसं नको व्हायला. तर खूप वर्षांनी आपल्याला ही संधी मिळाली आहे भारतीय लोकांना स्वतःची ओळख करून घेण्याची आणि ती योग्य अभ्यासक लोकांकडनं करून घेण्याची. तर ही संधी आपण सोडायला नाही पाहिजे, नाही का? आता ही पहिली जी आहे ही इंट्रोडक्टरी स्टेप आहे, म्हणजे ही पहिली स्टेज आहे. याच्या पुढे विद्यार्थ्यांना कशी माहिती होऊ शकते किंवा ते कसं जाऊ शकतात याच्यात पुढे? आपण जो पहिला 25चा सेशन घेतोय 30 तासांचा, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सगळ्या विषयांची तोंड ओळख होणार आहे. आणि मग त्याच्या पुढची पायरी काय असेल? त्याच्या पुढच्या पायरीवरती आपण जर बघितलं तर त्याच्यात प्रत्येक विषयाचे डिटेल्स देणारे असे छोटे छोटे कोर्सेस आहेत.
म्हणजे आता समजा तुम्हाला अर्थशास्त्र याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, कौटिल्याचं अर्थशास्त्र बरोबर आजपासून 2500 वर्षापूर्वी लिहिलं गेलं, आज जगभरात त्याचा अभ्यास करतात. आता तुम्हाला त्याच्याबद्दल काय त्याच्यात नक्की आहे हे या मॉड्यूलमध्ये सांगितलं जाईल, कारण त्याचे 2 लेसन त्याच्यात ठेवलेले आहेत युजीसीनी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर त्याच्यात डिटेल अभ्यास करून हवा असेल, काही जास्त माहिती हवी असेल, तर त्याच्यासाठी म्हणून आपण पुन्हा 12 लेसन्स असलेला जे रेकॉर्डेड असे सेशन्स आहेत आणि त्याच्यात सुद्धा आपले एक्सपर्ट चर्चा करणार आहेत मुलांशी. अशा पद्धतीचा एक मॉड्यूल एक्सपर्टचा आपण तयार केलेला आहे. समजा तर तुम्हाला टाउन प्लॅनिंग मध्ये इंटरेस्ट आहे, इंजिनियर्स असतील किंवा आर्किटेक्ट्स असतील, तुम्हाला जर जाणून घ्यायचं आहे की पूर्वीच्या काळी भारतात टाउन प्लॅनिंगचे काय प्रकार होते, ते काय आयडिया होती मुख्य, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला असे स्पेशलाइज मॉड्यूल्स आपण डेव्हलप केलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना असं नाही की हे एक 25 लेक्चर्स आपण ऐकले आणि झालं संपलं, तसं नाही. तर त्याच्या पुढे तुम्हाला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, ऍग्रिकल्चर असेल, मॅथमॅटिक्स, ऍस्ट्रॉलॉजी, ऍस्ट्रॉनॉमी, इव्हन संस्कृत लिटरेचर, ह्या सगळ्याच विषयांच्या बद्दल आपण माहिती देणारे मॉड्यूल्स तयार केलेले आहेत आणि हे आपल्या हेरिटेज डिपार्टमेंटनी केले आहेत. त्याच्यामुळे हे सगळे अभ्यासक आहेत. तरीही ना काही पालकांच्या मनात प्रश्न आहेच की ह्याचे काय, म्हणजे बाकी सगळीकडे व्हिडिओज आपल्याला सोशल मीडिया साईट्सवर दिसत आहेत आणि आम्ही इथूनच तुमच्याकडनंच हा कोर्स का घ्यावा, तर त्याच्याबद्दल थोडी उत्सुकता लोकांच्या मनात आहे, काही शंका आहेत. म्हणजे परीक्षा वगैरे काही असेल का? तर हे जे कोर्सेस आहेत हे डिझाईन करताना युजीसीच्या गाईडलाईन्स तर आम्ही फॉलो केलेल्याच आहेत. तर युनिव्हर्सिटीच्या गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही पुढे जात आहोत, पण त्याचप्रमाणे याच्यामध्ये अकॅडमिक्स म्हणजे विद्यार्थ्यांनाच आम्ही समोर ठेवून त्याप्रमाणे व्हिडिओज केलेले आहेत. म्हणजे असं नाही की रॅन्डम सगळे लोक बघू शकतात, पण विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कितपत माहिती उपयुक्त आहे आणि किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांना ते सोपं करून सांगितलं जाऊ शकतं आणि रटाळ होणार नाही याची पण काळजी घेतलेली. म्हणजे विद्यार्थ्यांचा काय अटेन्शन स्पॅन जो आहे तो हळूहळू कमी होते, तर त्या हिशोबाने हे मॉड्यूल्स सगळे डिझाईन केलेत आणि लेक्चर्स पण घेतलेले आहेत. आणि याचं फायनल जे इव्हॅल्युएशन असेल तर ते सुद्धा अगदी खूप सोप्या पद्धतीला न जाता किंवा खूप अवघड पद्धतीने पण केलं जाणार नाही. प्रत्येक कॉलेजसाठी वेगळा वेगळा क्वेश्चन पेपर असेल आणि बॅच प्रमाणे पण वेगळे वेगळे प्रश्न त्यांना येतील आणि या सगळ्याची तयारी आम्ही करून घेणार आहोत या मॉड्यूल्समध्ये. म्हणजे त्यांना अभ्यास कसा करायचा, परीक्षेसाठी तयार कसं व्हायचं आणि परीक्षेला तयार झाल्यानंतर ती परीक्षा कशी द्यायची, इथपर्यंत पूर्ण गाईडलाईन्स कॉलेजकडून दिल्या जातील. आणि हेरिटेज डिपार्टमेंटकडे या सगळ्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती आहेत, जाणकार व्यक्ती आहेत, ज्यांच्या गायडन्समुळे विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने हे समजेल. म्हणजे फक्त ते ऐकून सोडून देणार नाही, तर कायमचं त्यांच्या लक्षात राहील याची काळजी या मॉड्यूलमध्ये घेतलेली. पुन्हा एकदा मला सांगायचं की हे कोर्सेस ऑनलाईन स्वरूपाचे आहेत, कारण युजीसीच्या गाईडलाईन्समध्येच हे ऑनलाईन स्वरूपाचे आणि अभ्यासाच्या तासांच्या व्यतिरिक्त हे कोर्सेस असणार आहेत. तर हे ऑनलाईन कोर्सेस असल्यामुळे हे पुण्यातच नाही तर पुण्याच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे कोर्सेसला ऍडमिशन घेता येईल आणि ऑनलाईनच बरं आहे नाही का? कारण विद्यापीठाने तशा गाईडलाईन्सच दिल्या आहेत. म्हणजे त्यांचे जो पत्रक आलेलं आहे त्याच्यात पहिल्या ओळीतच लिहिलेलं आहे की हे ऑनलाईन असले पाहिजे. कारण काय होतं की त्यांचा जो रेग्युलर कोर्स आहे त्या अभ्यासक्रमाचे जे तास असतील तर त्याच्या व्यतिरिक्त मुलांनी एक्स्ट्रा हा अभ्यास करायचा आहे, त्यांना माहिती मिळवायची आहे आणि स्वतःला जाणून घेण्याचा हा एक चांगला म्हणजे चांगली उपक्रम होणार आहे. आता यासाठी तुम्हाला जर रजिस्टर करायचं असेल तर स्क्रोलवर खाली जे नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. जर पुण्यामधले कॉलेजेस असतील तर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये MNVTIच्या ऑफिसला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि तुमच्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन इथे करू शकता. हे कोर्सेस ओपन टू ऑल आहेत, म्हणजे फक्त शाळेच्या विद्यार्थ्यांना किंवा कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर जनरल कोणाला याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर ते सुद्धा या कोर्सेससाठी रजिस्टर करू शकता. आणि ह्याची शुल्क पण अगदी अगदी नाममात्र असा शुल्क याच्यासाठी असणार आहे. आणि पुन्हा एक सांगायचं की आपण त्याला एक काय म्हणूया समराईज करूया थोडंसं की याच्यामध्ये एक्सपर्ट येणार आहेत,
जे स्वतः तुमच्या प्रश्नांना उत्तरं पण देणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं व्यवस्थित इव्हॅल्युएशन होणार आहे. प्रत्येक कॉलेजला प्रत्येक बॅचला वेगळा पेपर असणार आहे. त्याच्यामुळे ते एक महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि हेरिटेज वॉक, प्रत्येक संस्थेसाठी वेगळा हेरिटेज वॉक आपण तयार करणार आहोत. आणि त्याच व्यतिरिक्त प्रत्येक संस्थेला जी त्यांची स्टडी टूर न्यायची आहे तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांना आपण पूर्णपणे प्लॅनिंग करून द्यायला मदत करणार आहोत. त्यांना जर आपल्याबरोबर टूर करायची असेल तर खूपच छान होईल, कारण आपलं हेरिटेज टुरिझम डिपार्टमेंटच आहे नाही का. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण एकत्रित सर्वांसाठी देतो. आणि विशेष म्हणजे आपल्या लायब्ररीचा ऍक्सेस देतो. आम्ही दरवर्षी MNVTI कडनं हेरिटेज टुरिझम डिपार्टमेंट तर्फे एक हेरिटेज वीक साजरा करतो. तर त्याच्यातल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा मुलांना सगळ्याच संस्थांच्या याच्यात आपण फ्री रजिस्ट्रेशन आणि फ्री ऍक्सेस देणार आहोत की ज्याच्यात ते पार्टिसिपेट करू शकतील. हा जो हेरिटेज वीक असतो त्याच्यामध्ये 8 दिवस वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातलं हेरिटेज काय आहे भारताचं, तर त्याबद्दल आपण आठवडाभर कार्यक्रम घेतो. मग वास्तूपासून खाद्य, त्यानंतर वस्त्र, ह्या वेगळ्या वेगळ्या हेरिटेज ऍक्टिव्हिटीज तिथे घेतल्या जातात आणि यात सगळ्यांना फ्री रजिस्ट्रेशन आणि पार्टिसिपेशन करता येईल. आणि आपलं दर आठवड्याला एक माहितीपूर्ण असं एक सेशन चालतं. तर तो ऑनलाईन लेक्चर असतं ते. तर त्याची लिंक आपण ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि कॉलेजेसना देणार आहोत की जे दर आठवड्याला एक अतिशय अभ्यासपूर्ण आणि चांगलं असं व्याख्यान त्या विषयाच्या अभ्यासकांकडनं ऐकू शकतील. त्याच्यामुळे पूर्ण वर्षभर पुन्हा तुम्हाला याच्यातनं काही ना काहीतरी नवीन बुद्धीला खाद्य मिळणार आहे. हे खूप छान झालंय की भारताचा जो वारसा आहे, सांस्कृतिक पद्धती आहेत, ह्या सगळ्या अभ्यासण्याचा विद्यार्थ्यांना एक चांगली संधी अभ्यासक्रमामध्येच मिळते आहे. अगदी नक्की. काय बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात. खजुराहोची मंदिरं ही खूप प्रसिद्ध आहे तिथल्या शिल्पांसाठी. पण तुम्हाला माहितीये का की तिथे कंदरिया महादेव नावाचं एक मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये एक शिलालेख लिहिलेला आहे. त्याच्यात असं म्हटलंय की आम्ही इतकं उंच मंदिर बांधलंय की सूर्य सुद्धा त्याच्या शिखरावरून पलीकडे जाऊ शकत नाही. आहे का असं? नाही का, कारण सूर्य तर खूपच उंच आहे आणि मंदिर तुम्ही काय एवढं उंच बांधू शकत नाही किती इच्छा असली तरी. पण खरंच त्या मंदिराच्या शिखरावरून सूर्य पलीकडे जात नाही. का माहितीये? तिथे कर्करेखा आहे. त्याच्यामुळे आपल्याला उत्तरायण दक्षिणायन ही गोष्ट माहितीये ना की सूर्य जरी पूर्वेला उगवत असला तरी काही एका ठराविक काळामध्ये तो उत्तर दिशेला सरकतो, नंतर दक्षिण दिशेला सरकतो, है ना. त्या कर्करेखेवर त्यांनी हे कंदरिया महादेव मंदिर बांधलंय. त्याच्यामुळे त्या शिलालेखात त्या आणि यांना ह्याच्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे. म्हणजे त्यांना ग्रह ताऱ्यांचं ज्ञान आहे, त्यांना म्हणजे ऍस्ट्रॉनॉमी त्यांना उत्तम रीतीने येते आहे आणि त्याचा उल्लेख त्याने त्या शिलालेखात केलेला आहे. तर अशा कितीतरी इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आपल्याला काय होतं की ह्याच्याबद्दल माहितीच नसते. आता आपण म्हणतो की उत्तम शिल्पकलेचं प्रतीक किंवा प्रेमाचं प्रतीक काय असलं पाहिजे. काय होतं की आपल्याकडे एक खूप सुंदर गुजरातमध्ये विहीर आहे, राणी की वाव म्हणतात, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये त्याचं नाव सुद्धा आलेलं आहे. तर या विहिरीचं महत्व असं आहे की ही राणी उदयमती या राणीनी आपल्या नवऱ्याच्या म्हणजे राणा भीमदेव यांच्या स्मरणार्थ बांधलेली विहीर आहे. आपल्याकडे अशी समजूत आहे की पाणी जर आपण दुसऱ्याला दिलं तर आपल्याला पुण्य लाभतं आणि म्हणून तिने आपल्या नवऱ्याच्या नावाने विहीर बांधली आहे की त्याला पुण्य लाभेल. आपला पती गेल्यानंतर तिने ही 7 मजली विहीर बांधली ज्याच्यात जवळजवळ 800 मूर्ती होत्या आणि अत्यंत सुंदर असं हे काम आहे. हे खरं प्रेमाचं प्रतीक आहे की नाही? म्हणजे फक्त नवऱ्याबद्दलचं प्रेम नाही आहे, तिने प्रजेला हे पाणी उपलब्ध करून दिले. आजही त्यात पाणी आहे, म्हणजे आज सुद्धा लोक त्यातलं पाणी वापरू शकतात. म्हणजे प्रेम काही फक्त आपल्या जोडीदारावर करायचं नसतं, आपली जबाबदारी असते, आपलं कर्तव्य असतं, त्याच्यावर पण आपण प्रेम केलं पाहिजे. आणि हे आपल्याला या संस्कृतीने शिकवलेलं आहे. मग हे आपण आपल्या मुलांना कधी शिकवणार? ही एक उत्तम संधी आहे असं मला वाटतं. अशाच आणखी काही तुम्हाला गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर त्या सगळ्या तुम्हाला या ITSच्या मॉड्यूलमध्ये 100% मिळणार आहेत आणि त्यासाठी नक्की एनरोल करा.